आज सकाळी सकाळी ही आली आमच्याकडे. ही आली नाही बरं, हिला हिच्या घरून जे आहे हाकललं होतं, तर ही आमच्याकडे आली. कारण हिने घरी मस्त उद्योग करून ठेवलेला होता. हिच्या आईचं थोडंसं हिच्याकडे दुर्लक्ष झालं आणि हिने जे आहे मस्त पूर्ण लिपस्टिक जे आहे आपल्या होटांवरती लावून ही आलेली आहे. म्हणजे म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, तसं हिच्या बाबतीत झालेलं होतं. तर मग हिच्या आईने हिला हाकललं आणि ही आमच्या घरी घेऊन आली, आमच्या घरी आली. मग हिला विचारलं, तू कसं काय लावलं, काय केलं, तर मम्मी नाही होती आणि हिने लावून घेतलं असं सांगत होती ती. त्यानंतर जे आहे नाश्त्याला असा सकाळचा युगीतचा नाश्ता सुरू आहे. युगीतचं छान आवरून वगैरे दिलं, त्यानंतर त्याला नाश्ता दिला, तर याचं सुरू होतं. त्यानंतर जे आता मी पराठे केले होते, पराठे सगळ्यांसाठीच केलेले होते. मग आज जेवणात तेच होते. तर पराठ्यासोबत जे आहे मस्त मी टमाटर, मिरची आणि लसूणचा जो आहे ठेचा बनवला होता, जो की खूप छान लागतो, एकदम छान लागतो. तर तो केला आज पराठ्यांसोबत. आज काही भाजी पोळी किंवा वरण भाताचा काहीच बेत नव्हता. आज नाश्ता वगैरे पण मी बनवला नाही. आज नाश्ता आणि जेवण सोबतच, म्हणजे सगळे पराठेच बनवले छान. त्यानंतर जे आहे आम्ही युगीतच्या शाळेत गेलो, युगीतची ॲडमिशन करायला. आज वसंत पंचमी होती, तर त्यांचं होतं की आज शुभ मुहूर्त आहे. तर सकाळपासून त्यांनी मला 2-4 कॉल केले की नाही तुम्ही आजच या, तुम्ही आजच या, आमच्याकडे पूजा असते, असं सगळं त्यांनी सांगितलं. शेवटी आम्ही 3 वाजता गेलो त्यांच्याकडे. मग त्यांना पूर्ण ब्लेसिंग्स वगैरे घेतली, ॲडमिशन झाली. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मी असंच काहीतरी चेक करत होती, मला आलू पाहिजेच होते. तर झेप्टोवर चेक करत होती, तर मला एवढा चांगला ऑफर मिळाला की हे एवढे 5 किलो जे आलू आहे मला फक्त 30 रुपयाला मिळाले. आणि मला एवढा आनंद झाला. भाजीपाला स्वस्त मिळाला तर तसाही खूप आनंद होतो. खूप म्हणजे खूप आनंद झाला मला की 5 किलो आलू जे आहे ते मला 30 रुपयात मिळाले. कारण असं तर बाजारात गेलं तर ते लोक 1 रुपया कमी करत नाही. आता कमी याच्यात भेटले तर बोलवून तर घेतले मी, पण आता काय करू हेच मला कळेना. आता या वेळेला मी बटाट्यांचं एवढ्या आलूचं काय करू शकते, मला कमेंट करून नक्की सांगा. चिप्स वगैरे केले तर ते होतील का बरोबर, हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर संध्याकाळी जे आहे मी मस्त साधी अशी मुगाच्या डाळीची खिचडी लावली. खिचडी युगीला तर खूप आवडते, तर तो खाऊन घेईल म्हटलं साधी. आणि मी या सकाळचा जो ठेचा आहे आता तो तर काही वेस्ट तर जाऊ देणार नाही. त्यासोबत मी पण खिचडी खाऊन घेईल. सो असा हलका फुलका जो आहे संध्याकाळचा बेत होता माझा. कारण सकाळचे जे पराठे खाल्ले होते त्याच्यामुळे थोडंसं हेवी झालेलं होतं. त्यामुळे म्हटलं संध्याकाळी युगीतला विचारलं, युगीत पण म्हणाला की मम्मा मी खिचडीच खाईल. त्यासाठी मस्त खिचडी करून घेतली. चला मग आता आम्ही आमचा डिनर एन्जॉय करतो. बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.